ई साला कप नमदे म्हणणाऱ्या आरसीबीच्या चाहत्यांसाठी कालची रात्र नाही तर संपूर्ण इतिहास सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेलाय. रविवारी रात्री अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर जे घडलं त्याने क्रिकेट जगताला अक्षरशः वेड लावलंय. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने इतिहास रचत सलग दुसऱ्यांदा IPL ट्रॉफीवर आपलं नाव कोरलंय. गुजरात टायटन्सला त्यांच्याच घरात 5 गडी राखून धूळ चारत आरसीबीने पुन्हा एकदा सिद्ध केलं की तेच खरे किंग आहेत. पण मित्रांनो, ही कहाणी फक्त आरसीबीच्या विजेतेपदाची नाहीये. या IPL मध्ये एका अत्यंत युवा पोराने असा धुमाकूळ घातलाय ज्याने ख्रिस गेलचा 14 वर्ष जुना रेकॉर्ड मोडीत काढलाय. कोण आहे हा मुलगा? आरसीबीने विजेतेपद मिळवलं, पण त्यासोबतच या संघाला किती कोटी रुपये मिळाले, याशिवाय या सीझनमध्ये कोणत्या खेळाडूने कोणती कॅप आपल्याकडे ठेवली आणि त्यात त्याला किती रुपये मिळाले, या सर्व तपशिलांसाठी हा व्हिडिओ पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यंदाची बक्षिसांची रक्कम आणि रेकॉर्ड्स पाहून तुमचे डोळे पांढरे होतील. नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ. कालच्या फायनल मॅचमध्ये आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारने टॉस जिंकला आणि अहमदाबादच्या खेळपट्टीवर प्रथम गोलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतला. गुजरात टायटन्सचा संघ आपल्या घरच्या मैदानावर मोठी धावसंख्या करेल अशी सर्वांना अपेक्षा होती, पण आरसीबीच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच गुजरातला पळता भुई थोडी केली. गुजरातचे दोन्ही तगडे सलामीवीर पॉवर प्लेमध्येच ढेपाळले. शुभमन गिल अवघ्या 10 धावांवर जोश हेझलवूडच्या जाळ्यात अडकला. त्यापाठोपाठ फॉर्मात आलेला साई सुदर्शन फक्त 12 धावा करून अनुभवी भुवनेश्वर कुमारचा बळी ठरला. 2 मोठे झटके बसल्यानंतर निशांत सिंधू आणि जोस बटलर यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला खरा, पण आरसीबीच्या अचूक गोलंदाजीमुळे धावगती पुरती मंदावली होती. शेवटी वॉशिंग्टन सुंदरने गुजरातसाठी संकटमोचकाची भूमिका बजावली. सुंदरने नाबाद अर्धशतकी खेळी खेळून गुजरात टायटन्सला 20 षटकात 155 धावांपर्यंत पोहोचवले आणि आरसीबी समोर 156 धावांचे आव्हानात्मक लक्ष्य ठेवले. 156 धावांचा पाठलाग करताना आरसीबीची सुरुवात दणक्यात झाली. विराट कोहली आणि व्यंकटेश अय्यर या जोडीने पहिल्या विकेटसाठी 62 धावांची वेगवान भागीदारी केली, पण दुखापतीने त्रस्त असलेला व्यंकटेश अय्यर 32 धावांवर बाद झाला आणि तिथे सामन्याला नाट्यमय वळण मिळालं. गुजरातच्या रशीद खाननं 9व्या षटकात असा काही कहर केला की आरसीबीचे पाठीराखे जागेवरच खिळले. रशीदने देवदत्त पडिक्कल, कर्णधार रजत पाटीदार आणि कृणाल पांड्याला झटपट बाद करून आरसीबीला बॅकफुटवर ढकललं. त्यामुळे आरसीबीवर प्रचंड दडपण आलं होतं. जिथे मॅटर मोठा असतो तिथे आपला किंग कोहली उभा असतो. एका बाजूने विकेट्स पडत असताना विराटने संयम गमावला नाही. त्याला टीम डेव्हिडने 24 धावांची आणि जितेश शर्माने मोलाची साथ दिली. विराटने 42 चेंडूमध्ये 3 गगनचुंबी षटकार आणि 9 चौकारांच्या मदतीने नाबाद 75 धावांची ऐतिहासिक खेळी खेळली आणि शेवटी एका कडक सिक्सरसह आरसीबीला 18व्या षटकातच 5 विकेट्स राखून सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन बनवलं. विराट कोहलीला या अविस्मरणीय खेळीसाठी प्लेअर ऑफ द फायनल म्हणजे सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. या विजयासोबतच आरसीबीने IPLच्या इतिहासात काही मोठे रेकॉर्ड्स आपल्या नावावर केलेत. 2 किंवा त्यापेक्षा जास्त वेळा IPL ट्रॉफी जिंकणारा आरसीबी आता चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स नंतर चौथा संघ ठरलाय. तसेच 2018 पासून एक ट्रेंड सुरू आहे की जो संघ क्वालिफायर 1 जिंकतो तोच चॅम्पियन बनतो. आरसीबीने ही परंपरा 2026 मध्ये देखील कायम राखली आणि आरसीबीच्या चाहत्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं. आरसीबीने ट्रॉफी जिंकली असली तरी या पूर्ण हंगामात एकाच नावाचा डंका वाजत होता, तो म्हणजे वैभव सूर्यवंशी. राजस्थान रॉयल्स कडून खेळणाऱ्या या सर्वात युवा खेळाडूने यंदाच्या IPL मध्ये अशी वादळी फलंदाजी केली की भल्या भल्या गोलंदाजांचे धाबे दणाणले. त्याचा संघ फायनलमध्ये पोहोचू शकला नाही तरीही वैभवने क्रिकेट जगताला आपल्या बॅटच्या तालावर नाचवलं. सोशल मीडियावर देखील सर्वत्र त्याचीच चर्चा सुरू असून या गुणवान खेळाडूवर IPL मध्ये बक्षिसांचा वर्षाव झालाय. वैभव सूर्यवंशीने 16 मॅचेसमध्ये तब्बल 776 धावा कुटल्या. एवढंच नाही तर त्याने अवघ्या 36 चेंडूंमध्ये या हंगामातील सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा पराक्रम केलाय. ख्रिस गेलने 2011च्या हंगामात 59 सिक्स मारले होते. हा रेकॉर्ड मोडणं अशक्य मानलं जात होतं, पण वैभव सूर्यवंशीने यंदाच्या हंगामात आणि आपल्या पदार्पणातच 72 सिक्स मारून ख्रिस गेलचा 14 वर्ष जुना रेकॉर्ड मोडून टाकला. सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या एकाच मॅचमध्ये त्यांनी वैयक्तिक 12 सिक्सर मारले आणि त्याचा स्ट्राईक रेट होता तब्बल 237.30. किमान 500 धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये हा IPLच्या इतिहासातील आजवरचा सर्वोच्च स्ट्राईक रेट ठरलाय.
IPL फायनल जिंकणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला विजेतेपदाबद्दल तब्बल 20 कोटी रुपयांचं बक्षीस रक्कम मिळाली आहे. एकाच मैदानावर दोन्ही ट्रॉफीज जिंकल्यामुळे हे संघाचं सलग दुसरं विजेतेपद आहे. तर उपविजेत्या गुजरात टायटन्सला 12.5 कोटी रुपये मिळाले. दुसरीकडे वैभव सूर्यवंशीवर बक्षिसांची अक्षरशः खैरात झाली. त्याला मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ऑफ द सीझन म्हणून 15 लाख रुपये मिळाले. सर्वाधिक 776 धावा केल्याबद्दल ऑरेंज कॅपचे 10 लाख रुपये मिळाले. तसेच इमर्जिंग प्लेअर ऑफ द सीझन म्हणून त्याला 10 लाख रुपये आणि हंगामात सर्वाधिक 72 सिक्सर मारल्याबद्दल मोस्ट सिक्सर्स पुरस्काराचे 10 लाख रुपये त्याला मिळाले. याशिवाय तब्बल 237.30च्या सर्वोच्च स्ट्राईक रेटसाठी त्याला सुपर स्ट्रायकर ऑफ द सीझन म्हणून एक शानदार सिएरा कार देखील देण्यात आली. म्हणजेच वैभव सूर्यवंशीला कारसह एकूण 45 लाख रुपयांची बक्षीस रक्कम मिळाली. इतर पुरस्कारांबद्दल बोलायचं झालं तर गुजरात टायटन्सच्या कगिसो रबाडाने 17 मॅचेसमध्ये एकूण 29 विकेट्स घेऊन पर्पल कॅप आणि 10 लाख रुपये पटकावले. गुजरातच्याच मोहम्मद सिराजने संपूर्ण हंगामात सर्वाधिक 172 निर्धाव चेंडू टाकल्यामुळे त्याला सर्वात जास्त डॉट बॉलचा पुरस्कार आणि 10 लाख रुपये मिळाले. गुजरातच्या साई सुदर्शनने 17 मॅचेसमध्ये 75 चौकार मारल्यामुळे त्याला सर्वात जास्त चौकारचा पुरस्कार आणि 10 लाख रुपये मिळाले. तसेच मनीष पांडेला कॅच ऑफ द सीझनसाठी 10 लाख रुपये आणि विराट कोहलीला प्लेअर ऑफ द फायनलसाठी 5 लाख रुपये मिळाले. मैदानांचा विचार केला तर पिच अँड ग्राउंड अवॉर्डमध्ये ईडन गार्डन्सला प्रथम क्रमांकाचं 50 लाख रुपयांचं बक्षीस आणि धर्मशाला स्टेडियमला 25 लाख रुपयांचं बक्षीस मिळालं. तर मित्रांनो, असं होतं IPL 2026चं महायुद्ध. RCBने सलग दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकून आपल्या चाहत्यांना सर्वात मोठी भेट दिली आहे. तर वैभव सूर्यवंशीच्या रूपानं भारताला एक नवीन सुपरस्टार खेळाडू मिळालाय. तुम्हाला काय वाटतं? वैभव सूर्यवंशीची ही वादळी फलंदाजी तुम्हाला कशी वाटली? कमेंट्स करून नक्की सांगा. त्याला लगेचच भारतीय क्रिकेट संघात स्थान द्यायला हवं का? तुमचे विचार याबाबत देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कार्यारंभ डिजिटल या आमच्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो करा. धन्यवाद.